नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे माझ्या फॅमिलीची फेवरेट, ती म्हणजे चिकन बिर्याणीची रेसिपी। अतिशय सिंपल, सोपी पण खूप जबरदस्त चवीची अशी ही रेसिपी असणार आहे। ही बिर्याणी बनवायला तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही। अतिशय सोपी आणि चवदार रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राइब करा आणि अशाच टेस्टी डिशेससाठी मला फॉलो करा। चला ही भन्नाट रेसिपी बनवायला घेऊया। मी इथे बासमती तुकडा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घेऊ शकता। आता एका मोठ्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूयात। तेल घालून झाल्यावर छान तापले की त्यामध्ये घालूयात एक मोठा चौकोनी चिरलेला कांदा। कांदा मध्यम गॅसवर चांगला छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो। साधारण कांदा आणि टोमॅटो याचं प्रमाण समसमान असावं। टोमॅटो घालून झाल्यावर 3 ते 4 मिनिटं छान एकसारखे असं परतून घ्यायचे आहे, म्हणजे टोमॅटोचं छान गाळ होईल। छान एकत्र झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हळद। कांदा टोमॅटो परतत असताना मी थोडंसं मीठ घातलं आहे, ते मी दाखवायचं विसरले आहे, तुम्ही मात्र नक्की घाला। त्यानंतर घालूया थोडीशी कोथिंबीर। अशी तेलात कोथिंबीर घातल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। आता यामध्ये घालूयात सुके मसाले, म्हणजे धणे आणि जिऱ्याची पूड। धणे 2 चमचे आणि जिरं अर्धा चमचा। नंतर यामध्ये घालूयात 1 ते 2 चमचे आलं लसणाची पेस्ट। हे सगळं घालून आपण छान परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट। मी इथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। लाल तिखट घालून झाल्यावर पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटं आपण असं त्याला परतून घेणार आहोत। मसाला छान परतून झालेला आहे। आता इथे वेळ झाली आहे, आपण भिजत घातलेला जो तांदूळ आहे तो आपण ह्यामध्ये घालणार आहोत। आता महत्त्वाची स्टेप, तांदूळ घालून झाल्यानंतर आपल्याला यातला भरपूर परतून घ्यायचा आहे। या बिर्याणीची खरी गमक इथे आहे, तांदूळ हा छान परतलाच गेला पाहिजे। असा सर्व बाजूनी छान परतलेला तांदूळ, यामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते। आता तुम्हाला वाटेल तांदूळ तर शिजत घालायला घेतलाय, पण चिकन कुठे आहे? हीच तर खरी गंमत आहे या भाताची। आपण यासाठी वापरणार आहोत आधीच शिजून ठेवलेलं चिकन आणि त्याचं आळणी पाणी, म्हणजे चिकनचा जो शिजवलेलं पाणी आहे ते यामध्ये आपण घालणार आहोत। आता तुमच्या जर लक्षात आलं असेल तर तांदळाचा हळूहळू रंग बदललाय आणि छान खमंग वास येतोय त्याला। तांदूळ परतून झालेला आहे। आता फक्त त्याच्यामध्ये घालायचा आहे एक सिक्रेट मसाला, तो म्हणजे मिरी, लवंग, दालचिनी। याला मी असं बारीक मोठं कुटून घेतलेलं आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। ही गरम मसाल्याची पूड घालून झाल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटं पुन्हा परतूया। आणि आता वेळ झाली याच्यामध्ये आपण शिजून ठेवलेले जे चिकन आहे व त्याचे पाणी यामध्ये घालण्याची। आता पुन्हा लक्षात ठेवा, जेव्हा मी चिकन शिजवलं होतं तेव्हा मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता आपण हे पाणी घालून झाल्यानंतर छान एकसारखं हलवून झाल्यावर जेव्हा आपण मीठ घालू तेव्हा त्यानुसारच आपण त्याच्यामध्ये मीठ घालूयात। साधारण भाताच्या वरती थोडंसं पाणी राहील असं पाणी आपल्याला ठेवायचं आहे। मीठ आणि पाणी घालून झाल्यानंतर उन्हातल्याने असं छान एकदा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि पाणी सगळीकडे पोचेल आणि एकसारखी चव लागेल। आता हे छान असं हलवून झालेलं आहे। आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटाकरता त्याला मध्यम आचेवरती आपण त्याला एक छान उकळी आणून घ्यायची आहे। आता पुन्हा एकदा झाकण काढून आपण त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ चेक करणार आहोत। हीच वेळ आहे परत एकदा पाणी आणि मीठ चेक करण्याची। पुन्हा आपण चेक केलं, कारण बऱ्याचदा काय होतं की मिठाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त झाल्यामुळे भाताची चव बिघडते। अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मीठ चेक कराल तेव्हा एकसारखं सगळीकडे त्या बिर्याणीला मीठ लागलेलं असेल आणि अतिशय चवदार लागणार आहे।
आता मंद गॅसवर 20 ते 25 मिनिटं हा तांदूळ छान शिजवून घेणार आहोत. तयार आहे आपला सिंपल सोपी खास बिर्याणीची रेसिपी. ही बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा, खूप जबरदस्त लागते. तुम्हाला आजची ही रेसिपी मला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका. भरभरून कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. मी अशाच नवीन नवीन डिशेस घेऊन येत असते. तुम्हालाही कोणती रेसिपी शिकायची असेल तर मला नक्की कळवा. मला ती बनवायला नक्कीच आवडेल. मला भरभरून प्रेम केल्याबद्दल आणि मला फॉलो केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.